नक्कीच नवीन फलंदाज इंटर होतोय. बंटी यावेळेस इथं स्ट्रायकिंग एंडवर हा फलंदाज सज्ज असेल. विचार केला या गोलंदाजाचा पहिला चेंडूवर इम्प्रेस केलं. दुसरा चेंडूवर फुलटॉस जुत्ता. दुसऱ्या चेंडूवर दांडेगुल आणि पहिला गडी बाद झाला टीम नांदवल संघाचा. बंटी येतात नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एंडवर यावेळेस. दुसऱ्या चेंडूवर रुपेशला परतावलं. दोन चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. अजूनपर्यंत कोणती प्रकारची धाव स्कोअर कार्डवर जमा झाली नाहीये. पुढील चेंडू इथे क्लास वाईट बॉल येतोय. अवंतर धावेनं अकाउंट ओपन झालं टीम नांदवल संघाचं या मॅचमध्ये. नक्कीच दोन चेंडूचा विचार केला. पहिला डॉट दुसऱ्या चेंडूवर बोल्ट आणि तिसरा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर ट्रॅव्हल झालाय. एक धावेने इथे अकाउंट ओपन होतोय. खातं खुल्लं टीम नांदवल संघाचं या मॅचमध्ये. पुन्हा एकदा प्रशांत रायडा मोर द विकेट स्ट्रायकिंग एंडवर बंटी सज्ज असेल. प्रशांतचा हा बॉल देखना सुरेख चेंडू यावेळेस हाताळण्यात आलाय. पडल्यानंतर चेंडू आतमध्ये येतोय. कट करण्याचा प्रयत्न होता यावेळेस बंटीचा पण प्रयत्न इथे फसला. चेंडू डॉट चेंडू निर्धाव. नक्कीच कमालाची गोलंदाजी इथे बघायला मिळते प्रशांत शेळकेच्या माध्यमातून स्पेशली टीम डोंगर नावे या मॅचमध्ये. कारण विचार केला पहिल्या ओव्हरचा दोन खेळाडू थर्ड यार्ड सर्कलच्या बाहेर यावेळेस असतात. एक सुवर्ण संधी असते मोठे फटके खेळण्याची पण यावेळेस बांधून ठेवलाय प्रशांत शेळकेंना फलंदाज बंटीला. यावेळेस चांगला फटका सुपर कॅच दीपक बिराडे. यावेळेस कमळचा कॅच फिनिश झालाय. सोहला रंगणार आज घराला सोहला रंगणार आज घराला. सचिन पहिला चेंडू फेस करतो या मॅच मधला. यावेळेस एक ना फटका फाईन लेग रिजन मध्ये चेंडूला खेळून काढले. चेंडू गॅप मध्ये जातो. 1 2 3 बाउन्स. फिल्डिंग इथे कमालीची झाली. दोन धावा कंप्लीट आणि तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न होतोय. नक्कीच एक धाव आपल्या संघासाठी वाचवली आहे यावेळेस. एक धावेच्या मदती 3 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे. 4 धावा स्कोअर कार्डवर जमा असतील यावेळेस. नक्कीच यावेळेस कमळचा शॉट बघायला मिळतोय. सचिन सफल झाले आणि एक देखना फटका. नक्कीच ताकद कमी पडली त्या शॉट मध्ये. स्ट्राईक रोटेट झाली. अनंता यावेळेस स्ट्रायकिंग एंडवर सज्ज होतोय. प्रशांतचा हा बॉल देखना वाईट बॉल येतोय. पुन्हा एकदा पंचांचा सिग्नल. नक्कीच ऑफस्टिकच्या बाहेर हा चेंडू ट्रॅव्हल झालाय. एक धाव खात्यामध्ये आडवत असताना धावसंख्या जाऊन पोहोचली ती 5 या आकड्यावर. नक्कीच पंचांचा निर्णय अंतिम असेल. अंपायर्स डिसिजन इज फायनल डिसिजन. सो व्हाईट बॉल येतोय. 5 धावा स्कोअर कार्डवर जमा झाल्यात. अनंत सज्ज होते स्ट्रायकिंग एंडवर. यावेळेस क्लास कव्हर पॉइंटच्या मधून गॅप शोधून काढला यावेळेस अनंतानं. शेवटच्या चेंडूवर ब्लास्ट हा येतोय चौकार.
सो नक्कीच पंचांचा निर्णय अंतिम असेल. पंचांची कोणत्याही प्रकारचा वाद घेतला तर नक्कीच पॅनलाइज केलं जाईल. नक्कीच याची नोंद घ्यायची आहे. पंचांचा निर्णय हा शेवटचा असेल. पंच पण तेच राहतील या मॅचसाठी. सो नक्कीच 9 धावा झाल्यात. पहिला षटक इथे संपलाय. पॉवर प्ले संपलाय. 5 खेळाडू यावेळेस तुम्ही 30 यार्ड सर्कलच्या बाहेर बघू शकता, ठेवू शकता. सो नक्कीच शेवटच्या चेंडूवर अनंताने कमालीचा शॉट खेळत असताना चौकार लगावलाय. दुसऱ्या ओव्हरची ते सुरुवात होती. दीपक बिराडे यावेळेस दुसरी ओव्हरची सुरुवात करते. रायडा मोड द विकेट. स्ट्रायकिंग एंडवर तुम्ही बघू शकता सचिन. हा सचिन ज्याने मागच्या मॅचमध्ये कमालीचा एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून षटकार लगावला होता. नक्कीच अशीच काहीतरी कामगिरी करावी लागेल. 9 धावा सध्याच्या स्थितीला स्कोर कार्डवर जमा असतील. पहिला चेंडू दुसऱ्या ओव्हर मधला. दीपक बिराडे रायडा मोड द विकेट. सचिन तयार. पहिलाच बॉल फुल टॉस. क्लास शॉट. देखना फटका. यावेळेस जजमेंट चुकलं. फिल्डिंग कमालीची झाली. नक्कीच 2 धावा या चेंडूवर येत असताना एक वेळेस खेळाडूला असं वाटलं की चेंडू पडल्यानंतर उचलेल. जंप केला पण चेंडू खाली राहतोय आणि तब्बल 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11 आकड्यावर. सो नक्कीच पुढील चेंडू फुल टॉस आहे. तोफा होता. फुल टॉस. फुल टोल. यावेळेस सचिनचा ब्लास्ट. षटकार. वेगानं यावेळेस त्याच्यासोबत सचिन खेळत असताना मोठे फटके यावेळेस खेळले गेलेत. सो तिसऱ्या ओव्हरची यावेळेस सुरुवात होती. जयेश येत आहेत. तिसऱ्या ओव्हरची सुरुवात होईल या मॅच मध्ये. नक्की सचिन सज्ज होतो स्ट्रायकिंग एंडवर यावेळेस. तिसऱ्या ओव्हरची सुरुवात. पहिला बॉल यावेळेस लो फुल टॉस होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटने बॉलचा इथे कनेक्शन झाला नाही. या पहिला चेंडू डॉट आलाय. जयेश पहिला चेंडू हाताळत असताना पहिला डॉट. पुन्हा एकदा सज्ज होत आहेत फलंदाज. फुल टॉस. पूर्ण ताकद जोगली या शॉट मध्ये. चेंडू खाली. क्षेत्ररक्षक आणि सचिन.
नक्कीच 26 धावा झाल्यात. विचार केला तिसऱ्या ओव्हरचा जयेश आले पहिला डॉट आणि त्यावेळेस दुसऱ्या चेंडूवर फुल ताकद कमी पडली. टाइम झालं नाहीये आणि ते चांगला झेल टिपला गेला. विकेटचं पतन झालं. सचिनला परतावं लागतं यावेळेस. अनंत सज्ज होतोय यावेळेस. देखना शॉट. पुन्हा एकदा टाइम मिस झालाय. पुन्हा एकदा चेंडू हवेत. इथे कॅच सुटलाय. यावेळेस जीवदान मिळतं या मॅच मध्ये फलंदाजानंतरला. नक्कीच एक कॅच होता पण यावेळेस जजमेंट चुकला आणि कॅच सुटलाय. 28 धावा स्कोअर कार्डवर जमा असतील. भांडेश्री विकीजी माळी यांना विनंती असते बॅट्समॅन स्थान बनवायचंय. सो नक्कीच 2 धावा चेंडूवर येत असताना 28 धावा स्कोअर कार्डवर जमा असतील. सो नक्कीच नवीन फलंदाज प्रतीक एंटर झाला मैदानाच्या नॉन स्ट्रायकिंग एंडवर. या फलंदाज सज्ज असेल यावेळेस. अनंत सज्ज होतो स्ट्रायकिंग एंडवर. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू गॅप मध्ये ट्रॅव्हल झाला. 1 2 3 बाउन्स ओव्हर द रो. बाउंड्री फॉर 4. 4 रन. तो याच फलंदाजाचा कॅच सोडला होता आणि यावेळी चौकार आलाय. मोठा फटका चांगला. 1 धाव कंप्लीट. फंबल झाले खेळाडू. 2 धावा इथे कंप्लीट होत असताना तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का हा विचार होता पण 2च धावेवर इथे समाधान मानावं लागतंय. नक्कीच 2 धावा मिळत आहेत. नक्कीच 34 धावा स्कोर कार्डवर यावेळेस तुम्ही बघू शकता. चौतीस धावा झाल्यात. पुन्हा एकदा आनंद सज्ज होतो स्ट्रायकिंग एंडवर. यावेळेस देखना फटका. मागे खेळाडू आहेत. 1 धाव कंप्लीट होईल आणि फेकी सुरेख. फेकी इथे सुरेख आली. 1च धाव. धावसंख्या 35 धावा स्कोर कार्डवर. तिसरा ओव्हर इथे संपलाय. टीम नांदवल संघाची धावसंख्या होती 35. धाव आतापर्यंत कुठण्यामध्ये यश आलाय 3 ओव्हर मध्ये. सो नक्कीच 35 धावा सध्याच्या स्थितीला स्कोर कार्डवर तुम्ही बघू शकता. पुन्हा एकदा आनंद सज्ज होतोय. चौथ्या ओव्हरची सुरुवात होती. सचिन येतात रॅडम राऊंड द विकेट. शेवटचा ओव्हर पहिल्या सत्रातला. अनंत सज्ज 35 धावा स्कोर कार्डवर. पहिला चेंडू चौथ्या ओव्हर मधला. सचिन रॅडम राऊंड द विकेट. सचिनचा हा बॉल. देखना फटका. मागे खेळाडू आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे झालाय.
सो नक्की एकच धाव. यावेळेस प्रतीकने थांबवलं. एक धाव 36 धावा स्कोर कार्डवर जमा असताना प्रत्येक यावेळेस स्ट्रायकिंग विरुद्ध 5 चेंडूचा खेळ शिल्लक असताना पहिला चेंडू हाताला गोलंदाज सचिननं. देखना बॉल क्लास शॉट इथे बघायला मिळाला होता, पण मागे डीप मध्ये खेळाडू ठेवला. यावेळेस प्रत्येक यावेळेस फुल टॉस. टाइम नक्कीच मिस झालं. साई त्या ठिकाणी होते. एक धाव कंप्लीट होईल आणि एका धावेवर इथे समाधान मानावं लागतंय. नक्कीच 2 चेंडूवर 2 सिंगल आलेत. 37 धावा स्कोर कार्डवर जमा असताना यावेळेस चांगली गोलंदाजी बघायला मिळते टीम डोंगर नावे संघाकडून. या मॅच मध्ये 2 चेंडूवर 2 धावा खर्च केल्या आतापर्यंत. लेग स्टिक ऑफ स्टिकच्या बाहेर चेंडू, पंचांचा सिग्नल येतो. इट इज वाईट. एक धाव खात्यात ऍड. धाव संख्या 38 धावा. 38 ऑन स्कोर बोर्ड. 38 धावा स्कोर कार्डवर जमा झाल्यात. नक्कीच 38 धावा. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक पहिल्या सत्रातला. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी. पुन्हा एकदा वाईट बॉल येतोय. नक्कीच 2 चेंडू चांगले हाताळत असताना यावेळेस 2 चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर हाताळलेत गोलंदाज सचिन. धावसंख्या 39 धावा सध्याच्या स्थितीला. नक्की 4 चेंडूवर काही करामत करतील का फलंदाज अनंत, याच्यावर मात्र लक्ष राहील. अनंत सज्ज होतोय. तिसरा चेंडू. फुल टॉस, फुल टोल गोलीच्या वेगानं. यावेळेस स्क्वेअर लेग रिजन मध्ये खेळाडू आहे. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे झालाय रनआउटच्या माध्यमातून. इथे गडी बाद. प्रतीक बॅक टू द पेव्हिलियन. एक्केचाळीस धावा. तदनंतर मान्य श्री कल्पेशजी धुमाल यांचं इथे शुभागमन होतंय. सरांना विनंती असेल की व्यासपीठावरून स्थानपन्न व्हायचंय. आयोजक कमिटीच्या वतीनं त्यांचं हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा फलंदाज सज्ज होतोय. यावेळेस देखना फटका. चेंडू हवे, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक आणि इथे गडी बाद. विकेटचं पतन. फिल्डिंग कमालीची लाजवाब एफर्ट यावेळेस बघायला मिळतोय. तब्बल 2 धावा आपल्या संघासाठी वाचलं. त्यावेळेस काय कमालीचा एफर्ट. 100% एफर्ट देतो हा फिल्डर आपल्या संघासाठी. 2 धावा नक्कीच मिळतील. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 43 या आकड्यावर. 43 धावा स्कोर कार्डवर जमा असताना यावेळेस धोनीने एक चांगला शॉट लगावला होता. फिल्डिंग कमालीची झाली. तब्बल 2 धावा वाचल्यात. पुन्हा एकदा धोनी सज्ज होतो स्ट्रायकिंग एंडवर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत, कॅरी झाले नाही कॅच. एक धाव कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे झाला. रनआउटचा चान्स इथे बनतो. सिंगल प्लस विकेट. गडी बाद.
सो नक्कीच 45 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं आहे. टीम डोंगरनवळी संघाला या मॅचमध्ये जिंकण्यासाठी बनवायचे आहेत 45 धावा 4 ओव्हरमध्ये. अरुण येत आहेत. पहिली ओव्हरची सुरुवात. स्ट्रायकिंग एंडवर फलंदाज असेल तानाजी. तयार. रायडा मोड द विकेट. पहिला चेंडू तानाजी फेस करतोय. पहिला चेंडू इथे फटका फसला. चेंडू हवेत कॅरी झाले नाही या कॅचच्या वेळेस. नक्कीच एक धावेने इथं अकाउंट ओपन झालं. एक अकाउंट ओपन होतंय टीम डोंगर नवे संघाचं या मॅच मध्ये. आणि नक्कीच तानाजीचं सुद्धा खातं खुलतंय या एका धावेनं. विचार केला. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर डिलिव्हरी पुल करण्याचा प्रयत्न. बॅटच्या टॉपेज घेतला. चेंडू हवेत होता. नो मॅच लँडवर चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव. प्रशांत येत आहेत. स्ट्रायकिंग एंडवर यावेळेस सज्ज होतोय. खोलवा टप्प्याचा यावेळेस कमालीचा कॅच टिपला गेलाय. प्रशांत बॅक टू द पॅव्हिलियन. सो नक्कीच तानाजी सज्ज होता त्यावेळेस अरुणने कमालीची गोलंदाजी करत असताना प्रशांत परतवला कमालीचा बॅटन स्वीप. चेंडू जातोय सीमा पार. यावेळेस तानाजीचा विकेट गेल्यानंतर एक मोठी जबाबदारी होती आणि ती जबाबदारी चांगली पार पाडतो फलंदाज तानाजी. पहिला चेंडू फुल टॉस होता आणि बॅटल स्वीप इथे बघायला मिळते. चौकार आलाय. पुन्हा एकदा फलंदाज सज्ज होतो तानाजी स्ट्रायकिंग एंडवर. ओव्हर पिचच्या वेळेस कव्हरच्या डोक्यावर उडवण्याचा प्रयत्न. चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर ट्रॅव्हल झालाय. पंचाचा सिग्नल येतो. इट इज व्हाईट बॉल. एक धाव खात्यामध्ये ऍड होत असताना टीम डोंगर नवे संघाची धावसंख्या होतीये 6. नक्कीच 6 धावा स्कोर कार्डवर जमा असतील. पुन्हा एकदा यावेळेस देखना फटका. कमरचा शॉट देखील गेलाय. चेंडू गॅप मध्ये जातोय. 1 2 3 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार. या गोलंदाजानं. त्यानंतर यावेळेस मोठी जबाबदारी होती आणि ती जबाबदारी चांगल्यारीत्या पार पाडतोय फलंदाज तानाजी या मॅच मध्ये. 45 धावांचं टार्गेट आतापर्यंत तब्बल 10 स्कोर कार्डवर तुम्ही बघू शकता. 10 धावा. नक्कीच एक विकेट गमावलाय. 10 धावा स्कोर कार्डवर जमा. पुन्हा एकदा तानाजी सज्ज होतोय. यावेळेस पुन्हा एकदा कमळाचा शॉट. चेंडू गॅप मध्ये ट्रॅव्हल झालाय. रेस लागली. या वेळेस चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जाणार फाईन लेग रिजन मध्ये. चौकार. सो चौकार आलाय. पुन्हा एकदा तानाजी सज्ज होतोय. यावेळेस देखना फटका. कव्हर पॉइंट. क्रिकेटचं सौंदर्य. कमालीचा शॉट हा येतोय. चौकार.
सारून 18 धावा कुठल्या तब्बल 4 चेंडूमध्ये 4 चौकार. यावेळेस तानाजी लगावत असताना कमालाची बॅटिंग इथे बघायला मिळते टीम डोंगर नावे संघाकडून. तब्बल 45 धावांचं टार्गेट आणि पहिल्या ओव्हरमध्ये आक्रमण केलं. पहिल्या ओव्हरमध्ये ते प्रहार बघायला मिळाले. तानाजीच्या बॅटमधून 4 मध्ये 4 चौकार येत असताना 18 धावा कुठल्या गेल्या पहिल्या ओव्हरमध्ये. दुसऱ्या ओव्हरची सुरुवात होते. सचिन येतात त्यावेळेस नंबर दुसरी ओव्हरची सुरुवात होईल या मॅच मध्ये. पॉवर प्ले संपला. 5 खेळाडू थर्ड यार्ड सर्कलच्या बाहेर. 18 धावा झाल्यात. राहुल येत आहेत. पहिला चेंडू फेस करतील. पहिला चेंडू देखना फटका. चेंडू खाली क्षेत्ररक्षक होते. चुकी झाली. पहिल्या चेंडूवर राहुलचा ब्लास्ट. चेंडूवर स्वॅगने स्वागत केलंय. पहिल्या चेंडूवर सचिनवर आक्रमण. पहिल्या चेंडूवर षटकार. राहुल सज्ज होतोय. आहा या वेळेस देखना नक्कीच डॉट बॉल येतोय. कमबॅक म्हणावं लागेल गोलंदाज सचिनच्या. कारण पहिला चेंडू खेळत असताना बॅकफुटवर गेले. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडूला फेकून दिलं. षटकार. पुन्हा एकदा फलंदाज राहुल सज्ज झालाय. सफल झाले तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसला. चेंडू खाली कॅच सुटला. एक धाव. नक्कीच कॅच इथे सुटला गेलाय. राहुलला एक जीवदान मिळतंय. एक धाव खात्यामध्ये ऍड झाली. नक्कीच पुढील चेंडू यावेळेस क्लास कमाल. पुन्हा एकदा तानाजीच्या बॅटमधून पॉइंट चेंडूला पॉइंटला कव्हर केलं. 2 धाव्यांची मागणी आणि 2 धावा कंप्लीट होत असताना नक्कीच उपस्थित मान्यवर माननीय धनाजी चौधरी सर यांचं जागा शुभागमन होत आहे. सरपंच ग्रामपंचायत विडे यावेळेस यांचा आमच्या मुख्य व्यासपीठावर सन्मान होत असताना मान्य श्री नितीनजी धुमाल यांना विनंती असेल की सरांना सन्मानित करायचंय. चला जाऊया मॅच कडे. 29 धावा सध्याच्या स्थितीला तुम्ही स्कोर कार्डवर बघू शकता. कमालीची बॅटिंग सध्याच्या स्थितीला बघायला मिळते. टीम डोंगर नावे संघाकडून तब्बल 45 धावांचं टार्गेट सेट केलंय आणि आतापर्यंत 29 कुठल्यात. सो बॅटिंग इथे कमालीची. नक्कीच प्रशांतला लवकर परतावलं. त्यानंतर एक मोठी जबाबदारी होती राहुल आणि त्याच्यासोबत तानाजी खेळत असताना. पण तानाजी ते चांगली कामगिरी पार पाडतो. पुन्हा एकदा सज्ज झालाय. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर उडवण्याचा प्रयत्न. बॅटच्या बॉटमला चेंडू कलेक्ट झाला. एक धाव कंप्लीट होईल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 30 या आकड्यावर. दुसरा ओव्हर ते संपलाय. टीम डोंगर नावे संघाची धावसंख्या होती 30. लॉस ऑफ 1 विकेट.
12 चेंडू मध्ये 12 चेंडू मध्ये बनवायच्या किती 15 धावा 15 बनवायच्या तानाजी सज्ज होतोय रुपेशचा हा बॉल शॉट कमालीचा रनआउट चाच इथे पडला डिरेक्ट हिट मागणी नक्कीच तानाजी बॅक टू द पेव्हिलियन नक्कीच नवीन फलंदाज एंटर होतोय साई या वेळेस मैदानाच्या आत सो 11 चेंडू 15 धावा या वेळेस देखना फटका राहुलच्या बॅट मधून मागे डीप मध्ये खेळाडू आहेत तिथे चकवलं 2 धावेची मागणी आणि 2 धावा इथे कंप्लीट होत असताना धावसंख्या जाऊन पोहोचली ती 37 या आकड्यावर 37 ऑन स्कोर बोर्ड दिस टाइम टीम डोंगर नावे नक्कीच 2 विकेट गमावल्यानंतर प्रशांत लवकर परतावलं होतं त्यानंतर तानाजीने चांगली बारी खेळली मॅचला आणून दिल्याने विकेटचं पतन झालं नवीन फलंदाज साई मैदानाच्या आत गेला आणि स्ट्रायकिंग एंडवर यावेळेस राहुल खेळत असताना दुसऱ्या चेंडूवर इथे दुहेरी धावेचा शॉट आलाय 37 धावा स्कोर कार्डवर जमा आहेत पुन्हा एकदा फलंदाज राहुल सज्ज होतोय इथे मोठा फटका चेंडू हवे चेंडू खाली क्षेत्ररक्षक कमालीचा एफर्ट लाजवाब एफर्ट इथे बघायला मिळतो हा कॅच जर कलेक्ट झाला असता तर नक्कीच या टुर्नामेंटचा सगळ्यात बेस्ट कॅच म्हणून याच्याकडे बघितलं गेलं असतं कमालीचा एफर्ट इथे बघायला मिळतोय खूप दुरून हा खेळाडू धावत आला होता नक्कीच एक धाव खात्यामध्ये अडत असताना 38 ऑन स्कोरबोर्ड 38 धावा धाव फलक सध्याच्या स्थितीत 33 धावा झाल्यात 33 धावा झाल्यात अजूनही 12 धाव्यांची गरज अजूनही 12 धाव्यांची गरज जिंकण्यासाठी सो साई येतात त्यावेळेस स्ट्रायकिंग एंडवर 33 धावा झाल्यात मोठा फटका ताकद टायमिंग नजाकत चेंडूला फेकून दिलं मिड विकेट रेजन मध्ये साईचा ब्लास्ट दमदार षटकार षटकाराच्या मदतीने आल्यात पहिला चेंडू खेळत असताना साईचा ब्लास्ट षटकार 7 धाव्यांची गरज जिंकण्यासाठी टीम डोंगर नवे संघाला या मॅच मध्ये 7 धावा बनवायचे यावेळेस रुपेशवर आक्रमण केलंय काय देखना शॉट इथे बघायला मिळतोय नक्कीच पूर्ण ताकद झोकली होती यावेळेस साईनं हा चांगला फटका फिनिश द धोनी स्टाईल ग्लास